आज एक दुःखद घटना काल रात्री 11 साडे 11ला शहापूरच्या तिथं समृद्धी महामार्गावर घडली आणि त्याच्यात दुर्दैवाने जवळपास 17 लोकांना आपले स्वतःचे प्राण गमवावे लागले आणि त्या तिथे भेट देण्याच्याकरता मुख्यमंत्री पंतप्रधानांचा टेक ऑफ झाल्यानंतर ते ताबडतोब तिथे गेले आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम मी आणि पहिलाच ठरलेला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आणि महसूल मंत्र्यांनी विखे पाटील साहेबांनी करून घ्या। VCच्या द्वारे सगळ्या विभागाचे आयुक्त हजर होते, सगळ्या जिल्ह्याचे कलेक्टर हजर होते आणि इथल्या विभागाचे सगळे लोक हजर होते, ACS रेव्हेन्यू पण हजर होते। अशा पद्धतीनं आत्ता तो कार्यक्रम पार पाडलेला आहे। लोकांच्या पर्यंत सरकारचा लोकाभिमुख कारभाराच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी करायचं ह्या महायुतीनं ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये आज महसूल दिन साजरा करणारी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होता। 2 तारखेला युवा संवाद आहे, 3 तारखेला एक हात मदतीचा असा कार्यक्रम राबवला जाणार आहे, 4 तारखेला जनसंवाद महसूल अदालत अंतर्गत अपील निकाली काढण्याचा कार्यक्रम आहे, 5 तारखेला सैनिक हो तुमच्यासाठी हा सैनिकांना कुटुंबांना आवश्यक दाखले प्रमाणपत्र वितरित करण्याचा आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमीन वाटप करण्याचा कार्यक्रम आहे, 6 तारखेला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधणं तो कार्यक्रम आहे आणि 7 तारखेला महसूल सप्ताह सांगता समारंभ आहे। अशा पद्धतीनं सगळ्या राज्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये लोकांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्याकरता सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वाचा कार्यक्रम जसं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सध्या राज्यामध्ये चाललेला आहे। त्याच धर्तीवर महसूलचा तर तुम्हाला माहिती आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाचा महसूल विभागाशी संबंध येतो। ह्यानं त्या कारणाने आपल्याला त्या विभागामध्ये भेट द्यावी लागते आणि त्यांना हेलपाटे बसू नये, त्यांना त्रास कामं करण्याच्याकरता त्रास होऊ नये अशा कारणाकरता हा सप्ताह राज्य सरकारच्या महसूल विभागाने आयोजित केला आणि त्याचा शुभारंभ आज इथून संपूर्ण राज्याच्या बाबतीमध्ये झाला। दादा अपघात झाला त्याला खरं तर भुजबळ साहेब म्हटले की रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणचे अनेक कामं केलेत आणि त्यामुळे अशा अपघात त्याच्यातली माहिती दादाजी भुसे तिथं ताबडतोब पोचले। दादाजी भुसे तिथं होते, कलेक्टर होते, विभागीय आयुक्त होते। मी सकाळी ज्यावेळेस माझा 7ला एक कार्यक्रम स्वर्गीय बाबूराव पाचरणेंचा एक स्मृतिदिन होता आणि तिथं त्यांचं शक्तीस्थळ टाईप तिथं केलेलं आहे, त्याचाही ते लोकार्पण कार्यक्रम होता। तर त्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की दादा ती कंपनी वगैरेची पण माहिती घेतली। ही कंपनी खूप जगविख्यात कंपनी आहे, जगामध्ये त्या कंपनीची खूप मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहे, आपल्याकडं पण कामं चाललेली आहेत। त्यांचं म्हणजे सिंगापूर बेस असणारी ती कंपनी आहे। हे सगळे जे कोणी मजूर होते ते उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरातले होते आणि त्यांना ह्या कामाचा खूप अनुभव आहे आणि तुम्हाला माहिती आहे की अशा ज्यावेळेस जागतिक लेवलच्या कंपन्या अशामध्ये भाग घेत असतात त्यावेळेस ते कटाक्षाने ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ती सगळी खबरदारी घेत असतात। आता त्याची चौकशी लावलेली आहे। पंतप्रधानांनी त्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य आणि मुख्यमंत्री महोदयांनी 4 लाखाचं आर्थिक सहाय्य असं जाहीर केलं। वास्तविक ह्या पैशाने काही गेलेली व्यक्ती येते अशातला भाग नाही, परंतु हे सगळे मोलमजुरी करण्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जात असतात। आपल्या इथं पण जी मेट्रोची कामं चाललीत, विमानतळाची कामं चाललीत, बोगद्यांची कामं चाललीत किंवा नॅशनल हायवे चाललेले आहेत, रस्ते विकास महामंडळाची कामं चाललेली आहेत, त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावर हा मजूर कामाच्याकरता येत असतो आणि त्याच्यातून हा झालेला ॲक्सिडेंट आहे। डे नाईट त्यांचं काम चालतं, ही पण वस्तुस्थिती आहे, परंतु सगळे काही खबरदारीचे उपाय जे काही सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून घ्यायचे असतात प्राथमिक चर्चेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांनी ते घेतलेत असं सांगितलं। अर्थात ही सकाळी मी बोललो होतो 6च्या दरम्यान, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग आम्ही प्राईम मिनिस्टरच्या प्रोग्राममध्येच होतो। आता स्वतः मुख्यमंत्री गेल्यानंतर मुख्यमंत्री तिथं आता काही वेळातच पोचतील आणि ते स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून त्या संदर्भातलं जे काही पुढचे गोष्टी असतील सहसा सभागृह चालू असल्यानंतर राज्य सरकारची जी काही भूमिका असते
ती ताबडतोब मीडियाला न देता पहिल्यांदा सभागृहात सांगायची असते, नाहीतर तो हक्कभंग होतो. म्हणून साधारण जी काही प्राथमिक माहिती होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणि बाकीच्या बाबतीत स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी तिथं भेट दिल्यानंतरच पुढच्या गोष्टी ते त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील. दादा, तुम्ही पंतप्रधानांसोबत आज तुम्ही एकत्र होता. नाही, एकाने पुढे. दादा, सकाळी तो कार्यक्रम झाला ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, त्या भाषणामध्ये तुम्ही म्हटलात की दादा आणि साहेब काही वेगळे नाहीत, म्हणजे कुटुंब म्हणून नाही आहेत की पॉलिटिकली वेगळे नाहीत. नाही, तुमच्या परिवारामध्ये तू आणि तुझे चुलते असे कुठं असले तर तू परिवार म्हणूनच सांगशील ना. तशा पद्धतीनं परिवार तो परिवार. आता मधी पण मी तुम्हाला माहिती आहे की आमच्या काकींचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी ताबडतोब तिथं भेटायला गेलेलो होतो. राजकीय भूमिका वेगळी असू शकते, परिवारातलं जो काही संवाद आहे तो वेगळा असू शकतो. राजकीय भूमिका वेगळीच राहणार. उपस्थित राहणं संभ्रम निर्माण करणार होतं, अशा पद्धतीचं विरोधकांचं असं अजिबात संभ्रम निर्माण करणारं नव्हतं. हा कार्यक्रम फार पूर्वी ठरलेला होता. पंतप्रधानांना लोकमान्य टिळकांचा नावचा जो ट्रस्ट आहे, म्हणजे टिळक परिवार, दीपकराव किंवा रोहित हे सगळे जो ट्रस्ट चालवतात, खूप वर्षापासून चालवतात. तुम्हालाही माहिती आहे, वाजपेयी साहेबांना, डॉक्टर मनमोहन सिंगांना, अनेक दिग्गजांना तो पुरस्कार दिलेला पुणेकरांनी पाहिलेला आहे. यावेळेस त्या परिवारांनी आणि त्यांच्या ट्रस्टींनी, विशेषतः ट्रस्टींनी ठरवलं की यावेळेस पुरस्कार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना द्यायचा. आणि मग मोदी साहेबांना कॉन्टॅक्ट कसं करायचं, तर मग त्यांनी पवार साहेबांना कॉन्टॅक्ट केलं आणि पवार साहेबांनी मोदी साहेबांना फोन करून की बाबा असायचा एक कार्यक्रम होत असतो, चांगला कार्यक्रम आहे आणि त्यांच्या नावाने, लोकमान्य टिळकांच्या नावाने तो पुरस्कार दिला जातो, तर तुम्ही त्या पुरस्कार घेण्याच्या करता त्या कार्यक्रमाला यावं असं साहेबांनी पण त्यांच्या वतीनं, म्हणजे ट्रस्टच्या वतीनं विनंती केली, स्वतःही विनंती केली. ह्या इथं काही राजकीय घटना घडायच्या आधीची ती बाब होती आणि ती विनंती PM ऑफिसने स्वीकारली आणि त्यालाच जोडून मग आम्ही इथं दुसऱ्या टप्प्यातली मेट्रो सुरू करण्याचा कार्यक्रम हाही घेतला. त्याच्यानंतर आपल्या इथं 14 मेगावॉटचं आपण कचऱ्यापासून वीज निर्मिती करतो पिंपरी चिंचवडला, त्याचाही कार्यक्रम त्यामध्ये घेतला गेला. घरं वाटपाचा पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येकाला बेघर लोकांना घरं देण्याचा कार्यक्रम जो हातामध्ये घेतलेला आहे, पंतप्रधान आवास योजना, तोही कार्यक्रमामध्ये चाव्या वाटपाचा कार्यक्रम होता. असे कार्यक्रम तिथं एकत्रपणे घेतले गेले. त्याच्यावर हे 2 वेगवेगळे कार्यक्रम होते. देशाचे पंतप्रधान आलेले होते आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्यातले एक मंत्री दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला हजर होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही लाईव्ह दाखवलेले प्रत्येकाची भाषणं, त्याच्यावर कुणाची काय भाषणं झाली आपण ऐकलेली आहेत. पण दादा, एकीकडे पवार साहेब व्यासपीठावरती उपस्थित असतात, दुसरीकडे त्यांच्याच गटातले लोक मोदींना आंदोलन करतात. दाखवत होते. काय म्हणजे नाही, एक मिनिट, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस येतात त्यावेळेस पुणेकरांनी तर उत्साहाने सगळीकडं, मी पण मागच्या गाडीत होतो, 4 नंबरच्या गाडीत मी आणि देवेंद्रजी होतो. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या पुढच्या गाडीत CM होते, त्याच्या पुढच्या गाडीत गव्हर्नर होते, त्याच्या पुढच्या गाडीत PM साहेब होते आणि त्यांची जी काही सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून वाहनं असतात ती, त्या पद्धतीनं आम्ही निघाल्यापासून, म्हणजे आम्ही त्यांचं स्वागत केलं ते हेलिपॅडवर आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या शेजारी केलं. तिथपासून त्यांना पुन्हा तिथपर्यंत सोडेपर्यंत कुठंही काळे झेंडे दाखवलेले नाही. उलट आम्ही बघत होतो, आम्ही दोन्ही बाजूच्या दुतर्फा प्रचंड संख्येने पुणेकरांनी मोदी साहेबांचं स्वागत केलेलं होतं. मोदी साहेबांना ते अभिवादन करत होते, परंतु नंतर मी पण एका बाजूला आणि देवेंद्रजी पण दुसऱ्या बाजूनी त्यांना हात करत होतो आणि ते प्रतिसाद देत होते. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला गेला. वास्तविक प्रत्येकाला आपली आपली राजकीय भूमिका असते, परंतु ती राजकीय भूमिका कुठं ताणायची असते त्याला पण काही मर्यादा असतात. शेवटी देशाचे पंतप्रधान कुणीही असले तरी त्यांना भारतामध्ये सगळीकडं एक चांगलं वातावरण राहावं असंच वाटत असतं. कुठल्याच देशाच्या पंतप्रधानांना, कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू ते व्यक्ती, त्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या इथं एक
कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे आणि लोकांच्यामध्ये सुरक्षिततेचं वातावरण असलं पाहिजे. पण मागे 2 महिन्यापूर्वी मणिपूरच्या घटनेचं कुणीच समर्थन करणार नाही. ते माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. त्याची नोंद देखील देशाचे सर्वोच्च चीफ जस्टिस ह्या न्यायाधीश यांनी घेतली. देशाचे पंतप्रधान यांनी स्वतः घेतली. त्याच्याबद्दल त्यांनी मीडियाच्या समोर पण संसदेमध्ये येऊन काही आपली भूमिका मांडली. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्या संदर्भातली भूमिका व्यक्त केली आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध वेगवेगळ्या भागामध्ये झालेला आहे. ते तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. प्रत्येकाने आपल्या इथलं महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा भारतीय संस्कृती बघितली तर महिलांना एक आदराचं स्थान आहे. महिलांना एक आपण सन्मानाने वागणूक देतो. हा आपला सगळ्यांचा इतिहास आहे. असं असताना आपल्या भारतामध्ये जे घडलं ते आपल्याला सगळ्यांना कमीपणा आणणारीच बाब आहे. जगाने पण त्याची नोंद घेतली. जगातल्या पण काही काही देशातल्या लोकांनी त्याच्याबद्दल नेत्यांनी आपली आपली भूमिका मांडली आणि ह्याबद्दल जो कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे. त्यातला मेसेज असा गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा प्रकारचं करण्याचं होता कामा नये. ह्याबद्दलची खबरदारी हे केंद्र सरकार घेतं आहे, तिथलं राज्य सरकार घेतं आहे. शिवाय सर्वपक्षीय मला वाटतं विरोधी पक्षाचं लोकसभेचे सदस्य पण तिथं भेट द्यायला गेलेले होते. त्यांच्या बोलण्यात असं आलं की बाबा तिथं 2 समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झालेली आहे आणि तिथं वेगळ्या अँगलने विचार करून काही मार्ग काढावा लागेल. म्हणजे त्यांच्या बोलण्यात तर असं आलं की तिथं कदाचित विभागणी करावी लागेल 2 राज्य, जसं आंध्र प्रदेशमध्ये 2 राज्य झाली. आंध्र प्रदेशची गोष्ट वेगळी होती किंवा मध्ये छत्तीसगड आणि काही राज्य झाली, तिथली परिस्थिती वेगळी होती. परंतु इथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि त्याबद्दल आता चीफ जस्टिसपासून सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. दादा ते सगळं खरं आहे, मान्य आहे. पण राज ठाकरे म्हणले की एक मिनिट राज ठाकरे म्हटले की काका पुतणे अजूनही एकच आहेत, महाराष्ट्राला वेडं बनवतात. हो का? दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं ते त्यांचं काय मत असेल तर त्यांचं त्यांना लकला. त्याच्यामध्ये यंदा कुणी मत्ता दिला की कोण कोणाला वेडं बनवतं आणि कोण कोणाला शहाणं बनवतं. स्वतःचं आधी सांभाळा काय चाललंय ते. दादा गेल्या त्यांच्यावर FIR दाखल झालेली आहे. मी ऐका FIR दाखल झाल्यानंतर चौकशी होणार ना. चौकशी झाल्यानंतर पोलीस कुठल्या कलमाखाली काय त्याच्याबद्दलची पुढची ॲक्शन घेणार. शेवटी आम्ही प्रत्येकाने सांगितलंय तुमच्या माझ्या देशात तुमच्या माझ्या राज्यामध्ये कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल कुणी वाचाळवीरांनी असं बेताल वक्तव्य केलेलं कुठलंही सरकार खपवून घेणार नाही. आणि त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आहे, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आहे, माझी पण भूमिका तीच आहे. भुजबळ साहेबांनी पण त्यांची भूमिका हे केलेली आहे. महात्मा गांधी काय, महात्मा फुले काय, शिर्डीचे साईबाबा ते पण काही लोकांचं श्रद्धास्थान आहे. या देशात ज्यावेळेस आपण संविधानाचा आदर करतो, संविधानाचा मान राखतो, कायदा सुव्यवस्थेने देश चालावा, राज्य चालावं ज्यावेळेस म्हणत असतो त्यावेळेस प्रत्येकाला त्याची श्रद्धा, त्याचे जे काही मनामध्ये भावना असतील त्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फक्त त्या भावना व्यक्त करत असताना कुणाच्या दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही ह्याबद्दलची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ह्या त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सगळ्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेधच केलेला आहे. हे त्याबद्दल पोलीस कारवाई पोलीस करतील. तशी FIR दाखल झालेली आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांना जे काही त्याच्यात कलम असतात त्या कलमाचा वापर करून जे काही पुढचे निर्णय पोलीस कारवाई पोलीस करतील. तशी FIR दाखल झालेली आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांना जे काही त्याच्यात कलम असतात त्या कलमाचा वापर करून जे काही पुढचे निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय पोलीस यंत्रणा घेईल. त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही. विस्तार कधी मंत्रिमंडळाचा राहिलेला आणि पुण्याचं पालकमंत्रीपद घेणार का? पक्षासोबत गेलेला आहात काय महिना होईल तुम्ही भाजपमध्ये म्हणजे त्यांच्यासोबत घटक पक्ष म्हणून तुम्ही सहभागी झालेला आहात. हो. काम करतानाचा नवीन पक्ष भाजप सोबतचा अनुभव कसा आहे? गेल्या महिनाभरात काम करताना एकनाथराव शिंदे पूर्वी 2.5 वर्ष आम्ही एकत्रच काम केलं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस
एकनाथराव शिंदे हे नगरविकास खात्याचे आणि रस्ते विकास महामंडळाचे मंत्री होते. त्याच्यावर त्यांच्याबरोबर माझ्या 2.5 वर्ष मी काम केलेलंच आहे. ते मुख्यमंत्री आहेत. मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. आमचे काही वेगवेगळे मतांतर असेल, वैचारिक भूमिका आमची वेगळी असेल, तर मी स्पष्टपणे राज्यातल्या जनतेला सांगितलेलं आहे की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखं लोकप्रिय व्यक्तिमत्व कुणीही नाही आहे, करिश्मा असणारं व्यक्तिमत्व कुणी नाही आहे. गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी जर केलेलं काम आपण बघितलं, नजर टाकली, 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं नॅशनल हायवे झाले, जागतिक पातळीवर आपल्या ज्या प्रकारे एक भारताला मान मिळतो, सन्मान मिळतो, देशाचे पद मिळालेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधींना त्यांचे एक मिस्टर क्लीन म्हणून जी इमेज होती त्या काळामध्ये पाहिलेलं आहे. तशा पद्धतीनं आता मोदींच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. आणि मोदी 24 तासातले अक्षरशः 18 तास काम करतात. दिवाळीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही आपल्या घरी दिवाळी साजरी करत असतो, परंतु ते त्यावेळेस देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असणाऱ्या लष्कराला, तिथल्या जवानाला भेट देण्याच्याकरता किंवा त्यांच्यामध्ये दिवाळी साजरी करण्याच्याकरता, त्यांचं मनोबल वाढवण्याच्याकरता ते जात असतात. त्यांनी स्वतःला देशाकरता वाहून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारची व्यक्ती आज तरी देशात दुसरी कुणी दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. दादा, दिल्ली आवडायला लागली का? काय दिल्ली आवडायला लागली का? कारण गेल्या एक महिन्याभरामध्ये मिनिट, तुम्ही दिल्ली मला 91लाच मानवलेलं आहे, तर आता कशी आवडेल मला? त्या संदर्भात हे हो का, ज्या वेळेस तुम्ही महत्त्वाच्या पदावर जाता त्यावेळेस राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या करता पाठपुरावा करायला तुम्हाला दिल्लीत जावंच लागतं. शेवटी तुम्हाला जर आज केंद्र सरकार हे त्यांच्याकडं मोठा निधी असतो, ते देशातल्या सगळ्या राज्यांना आर्थिक पुरवठा करतात, पतपुरवठा करतात. आणि त्यामुळं आपले मेट्रोचे प्रकल्प असतील, आपले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळाचे प्रकल्प असतील, आपले पाण्याच्याबद्दलचे 2 राज्याशी संबंधित असणारे प्रकल्प असतील, आपल्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर घरं बांधणीचा कार्यक्रम मंजूर होण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, असे अनेक प्रकारचे जे प्रश्न असतात ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असतात. आणि त्याच्यामुळं त्या कामाच्या करता आपण राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना जाणं हे काही चुकीचं नाही आहे. जुनी आठवण करून द्यायची. तुम्ही म्हटलं एक मिनिट थांबा. कुठले प्रकल्प रखडले? धुरंधर विमानतळाला नाशिक रेल्वेचा आहे, पुणे औरंगाबाद रेल्वेचा, पुणे बेंगलोर महामार्गाचा, असे भरपूर प्रकल्प आहेत. तुम्ही असताना त्याची दर आठवड्याला बैठक. आता उद्याच्या 7 तारखेपासून त्याची दर आठवड्याला बैठक होणार, आढावा घेतला जाणार. मी पुढे नाशिक रेल्वेच्या बद्दल माझं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे साहेबांशी बोलणं झालं. मध्ये रेल्वे मंत्र्यांशी आणि देवेंद्रजींचं बोलणं झालं. आपण म्हणतोय आपलं जे महारेल आहे ते तो प्रकल्प करत आहेत, ते म्हणतात की तो आम्हाला द्या. आम्ही म्हणतोय की केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे खूप प्रकल्प आहेत, ते प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता त्यांना बराच काळ लागणार आहे, तर हा प्रकल्प आम्हाला करू द्या, अशा प्रकारची आपली भूमिका आहे. आज थोडंसं ओझरतं मी प्राईम मिनिस्टरशी तो विषय बोललेलो आहे. प्राईम मिनिस्टरनी त्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये आल्यानंतर आपण त्या विषयावर बोलू असं सांगितलेलं आहे. आणि पुरंदरचा विमानतळाचा प्रश्न तो 2 कारणांनंतर एक जण म्हणत आहे अलीकडच्या बाजूला विमानतळ असलं पाहिजे, काही जण म्हणतात की पलीकडच्या बाजूला असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये ज्या काही आता परवानग्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या परवानग्या गृहीत धरून तिथं थोडंसं संजय जगताप तिथले आमदार आहेत त्यांचंही काही वेगळं मत आहे. जरी माझं आणि संजय जगतापांची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी आपल्या पुण्याच्या पुढच्या अनेक वर्षाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ पुण्याला लवकर काम सुरू होणं अतिशय गरजेचं आहे. आपण मागं खेडलाही बघितलं, आपण SEZला पण बघितलं,
आपण आत्ता जिथं काही जणांचं म्हणणं आहे करावं, शेवटी आपण कुठंही करतो म्हणून चालत नसतं. जे काही हवाई उड्डाण मंत्रालय आहे, विमान वाहतूक मंत्रालय, ते जे काही सर्वे करतं किंवा आपल्या इथं डिफेन्सचा जो विमानतळ आहे, उद्याच्याला डिफेन्सच्या पण जे काही प्रात्यक्षिकं होतात त्यांची उड्डाणं होत असतात, त्यालाही कुठं अडथळा येता कामा नये. ती लाईन ही लाईन असं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि मी गेले 1 वर्षभर विरोधी पक्षात होतो, परंतु मी आपल्यामार्फत पुणेकरांना विश्वास देऊ इच्छितो. आज दुपारीच मला हे गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु वेळ बराच झालेला होता आणि पंतप्रधानांना भाषण करून दिल्लीला परतायचं होतं, म्हणून आम्हाला 5-5 मिनटंच आम्ही बोललो. थोडंसं कमी भाषणं आम्ही केली. परंतु पुण्यातले असणारे ज्या प्रकल्पाचा आत्ता आपण उल्लेख केला होता, उद्याच्या 12 ऑगस्टला स्वतः नॅशनल हायवेचे मिनिस्टर नितीन गडकरी साहेबांनी पण मला परवा फोन केला होता आणि सांगितलं होतं की अजित, त्याचं उद्घाटन आपण घेऊ चांदणी चौकातलं. मी सांगतोय तुम्हाला, त्यावेळेस मी वाघोलीच्या बद्दलचं जे आपलं ट्रॅफिकचे अडचण आहे, डबल नाही पार तिबल, म्हणजे मेट्रो जर धरली तर तिबल, अशा पद्धतीचा जो प्लॅन केला. मी आता थोडंसं PMRDच्या पण आयुक्ताशी बोललो. तर आता ह्या सगळ्या कामाला गती मिळालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. त्याला पालकमंत्रीपद घ्यावं लागेल ना दादा. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून मला ह्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आढावा बैठका घेता येतात, पाठपुरावा करता येतो. सुदैवाने एकनाथराव शिंदेंनी माझ्याकडे अर्थ मंत्रालय दिलेलं आहे, त्याच्यामुळं अर्थ मंत्रालयच सगळ्यांना निधीचं वाटप करत असतं. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी ह्याला बळ मिळालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. दादा, विरोधी पक्षनेता होता त्यावेळेस भाजपवर तुम्ही टीका करत होतात. आज भाजपचं आहे ते कौतुक करताय, नरेंद्र मोदींचं कौतुक करताय. आज नरेंद्र मोदींनी तुमचं कौतुक केलंय, काय भावना? नाही, आम्ही काही एकमेकाचा बांध रेटलाय काय? त्याच्यामध्ये जर मला तो प्रश्न विचारलेला आज मला आवडला नाही आणि पुढच्या वेळेस प्रश्न विचारलेला मला आवडला, तर मग मी तुला जर प्रोत्साहन दिलं तर तुला वाईट वाटायचं काय कारण आहे? आम्ही गेले 9 वर्षाचं त्यांचं काम त्या ठिकाणी बघतोय. आज जागतिक लेवलला तर नरेंद्र मोदींच्या सारखा लोकप्रिय नेता हा दुसरा तरी कोणी पाहायला मिळत नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि मला विकास पाहिजे. उद्याच्याला आपण विरोधी पक्षामध्ये आंदोलनं करू शकतो, आपण मोर्चे काढू शकतो, आपण मागण्या करू शकतो. निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी राज्यकर्त्यांना असतो आणि त्याच्यात लोकांचा आक्षेप तुझ्या सत्तेसाठी नाही, मी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता गेलो, महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता गेलो. महाराष्ट्र नाही एक मिनिट, तेव्हा कामं चालूच होती, त्यावेळेस कामं चालू होती. तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का? उद्याच्याला तुम्ही वेळ दिला तर माझाही वेळ नीटपणे घ्या. जर अशा पद्धतीने भाषा वापरली तर मला पण सगळी भाषा वापरता येते. एक मिनिट, मी विकासाच्या करता गेलेलो आहे. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर आपले मार्गी लागावेत ह्याकरता गेलेलो आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, तरुणांचे काही प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्याकडे आले पाहिजेत, त्याकरता एक पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झालं पाहिजे. किंवा आता एका पत्रकार मित्रांनी बेंगलोर पुणे हायवेच्या बद्दल विचारलं. काही हायवे पर्यायी, जसं आपला रिंग रोडला, आता आपण रिंग रोडचं तर 10-15 वर्ष आपण प्रयत्न करतोय, दुर्दैवाने यश येत नव्हतं. आता मात्र रिंग रोडच्या कामाच्या करता जो काही जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता जो निधी द्यायला पाहिजे तो कलेक्टरकडे पाठवलेला आहे. तशाच पद्धतीनं पुणे, नगर, नाशिक रेल्वेच्या करता पण 3ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निधी पाठवलेला आहे. आपल्याला ती जागा घ्यावी लागणार आहे ताब्यात. तसंच रिंग रोडची जागा ताब्यामध्ये घेऊन ती टेंडर लवकर काढावी लागणार आहे. आपल्याकडं मेट्रो जरी सुरू झालेली असली तरी ह्या मेट्रोच्यामुळं ट्रॅफिक, पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्याला अजून आपल्याला बळकटी द्यावी लागेल. बाहेरची वाहनं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये न येता, ज्याला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम आहे त्यांनी जरूर यावं, परंतु ज्यांना बाहेरच्या बाहेर बेंगलोर,
कोल्हापूर सातारा रोडनी मुंबईला जायचं किंवा तिकडून त्यांना नगर रोडला जायचं, सोलापूर रोडला जायचं, तर आपल्याकडचं ट्रॅफिक हे कमी होण्याच्या करता त्या रिंग रोडची नितांत गरज आहे. त्यालाही मी प्रोत्साहन म्हणजे त्याला बळकटी देण्याचा किंवा ते पुढं रेटण्याचा प्रयत्न करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे जे स्मारक आहे त्याचं टेंडर आजच फोडलेलं आहे. त्याच्याबद्दल पण आपल्याला गतीनं ती कामं करायची. अजून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत. आपल्याकडं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ह्या 4 धरणाचं पाणी शेतीला पण आणि आपल्या पुणेकरांना पिण्याच्या करता दोन्हीकडं कमी पडायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, परंतु पुणेकरांना पण जेवढी पाण्याची गरज आहे ती गरज भागवली गेली पाहिजे. आणि म्हणून दुसरा मुळशीचं पाणी किंवा आत्ताच आमची थोडीशी चर्चा झाली, खडकवासल्यामधनं डायरेक्ट टनेल फुरसुंगीला काढायचा, त्याच्यातनं आपल्याला काही TDR हा जलसंपदा विभागाला देता येतो का, अशी आत्ताच विक्रम कुमार आणि सौरवराव आणि आम्ही लोकांनी आणि गुणाले म्हणून MKVDCचे चीफ इंजिनियर आहेत, आम्ही ती चर्चा केली. ह्या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रातल्या इतर पण गोष्टी, उद्याच्याला हे ऐकलं तर लोक म्हणते की हा पुण्याकरताच फक्त सरकारमध्ये गेल्यात का, तर तसं नाही. राज्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ज्याचे अनेक वर्ष आम्ही पण पाठपुरावा केला आणि आता एकनाथराव शिंदेंचं पण तीच भूमिका आहे, देवेंद्रजींची पण तीच भूमिका आहे. 200पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आता ह्या महायुतीला मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं हे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपण ST महामंडळाला पण 5000 बसेस ह्या इलेक्ट्रिकच्या त्या ठिकाणी देतो आहे. आपल्या PMPMLला पण आपण बसेस त्या ठिकाणी वाढवतो आहे. आता काही CNGच्या आणि काही इलेक्ट्रिकच्या अशाही बसेस आपण आणतो आहे. प्रदूषण पण कमी व्हावं, पर्यावरणाचा समतोल पण साधला जावा आणि लोकांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं त्यांचा प्रवास पण सुखकर व्हावा, अशा ह्या सगळ्या बाबी आहेत. आता आपण दुसऱ्या टप्प्याचं आज मेट्रोचं उद्घाटन केलं आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात आता पिंपरी चिंचवडच्या लोकांना इकडं कोर्टामध्ये येत असताना किंवा पुढं म्हणजे रुबी वगैरे ह्या भागामध्ये जात असताना तिथं त्याचा फायदा होईल. पहिल्या टप्प्यामध्ये फार कमी स्टेशन होती, त्याच्या एवढा काही म्हणजे लोकांनी पहिल्यांदा कशी मेट्रो आहे त्याकरता मेट्रोमध्ये बसले, काहींनी वाढदिवस साजरे केले, काहींनी ट्रीपच्या निमित्तानं स्टुडंट्सला त्याच्यातनं प्रवास केला. परंतु आता मात्र आत्ताचा जो टप्पा आपला टनेल आपण ॲग्रिकल्चर कॉलेजमधनं तिथं शिरतो ते थेट स्वारगेटला निघतो आहे. मग आमचा सगळ्यांचा प्रयत्न स्वारगेटपासून कात्रजला पण टनेल कसा लवकर होईल. आणि तुम्ही बघितलं का नाही मला माहीत नाही, परंतु जी कामगार पुतळ्याची जागा 5000 लोकांना शिफ्ट करायची तो खूप मोठा काम होतं. पण त्याच्यात पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मदत केली, त्याच्यात सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मदत केली, लोकप्रतिनिधींनी मदत केली आणि स्थानिक तिथल्या झोपडपट्टी धारकांनी पण सहकार्याची भूमिका घेतली आणि खूप चांगलं स्टेशन तिथं झालेलं आपण सगळेजण पाहतोय. अशा पद्धतीनं आपल्याला सगळे हे प्रश्न सोडवायचे. अरे एकानी बाबा एकानी एक मिनिट, मला ते कानावर आलेलं होतं, काही वृत्तपत्रामध्ये देखील त्या बातम्या वाचल्या होत्या. मी आत्ता तिथं बोलत असताना सौरवराव तिथं होते, जिल्हाधिकारी PMला सोडण्याकरता गेलेले होते, परंतु ते पण आले. मी त्यांनाही सांगितलं, तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला असं कुठं काही गोष्टी चुकीच्या लक्षात आल्या तर तुम्ही पण माझ्या लक्षात आणून द्या. मी दर आठवड्याला पूर्वीसारखं इथं 7 वाजल्यापासून बसणार, शुक्रवारी किंवा कुठल्या दिवशी निवडतो आणि त्या पद्धतीनं आपण सगळे मिळून तुम्ही पण जे काही दाखवाल आणि ज्याच्यात माझ्यासारख्यांनी त्याची नोंद घेणं हे नितांत गरजेचं असेल तर तिथं मी कुठं तसूभर पण कमी पडणार नाही. मग पोलीस खातं असेल किंवा रेव्हेन्यू खातं असेल किंवा PCMC असेल किंवा PMC असेल किंवा PMPML असेल किंवा PMRD असेल, अशा सगळ्याच बाबतीमध्ये आपण
मिळून काम करूया. दादा, कार्यक्रमाच्या स्टेजवरती दोन गोष्टी खूप आवर्जून लक्षात आल्या किंवा लक्षवेधी ठरल्या. एक म्हणजे की पंतप्रधानांनी तुमच्या पाठीवरती थाप मारली, सगळ्यांनी अगदी तसं काहीतरी म्हणजे काय दादांचं त्यांचं बोलणं काय होतं तिथे तेव्हा बोलणं असं एक झालं बाब. नेमकं? आणि दुसरं, तुम्ही स्टेजवरती आला त्यावेळी साहेबांना भेटणार आहेत मागणं गेलं असं एक त्याच्यामध्ये नाही नाही, साहेबांचा आदर करतो म्हणून मागणं गेलं. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत असताना कसं भीतीनं जरा मागणं जातो. बंडखोरी केली तरी भीती आहे. रिस्पेक्ट. दादा ते पंतप्रधान जे आहेत ते सुरुवातीला 70,000 कोटींच्या एका घोटाळ्याबद्दल बोलले होते. आज 5 मिनिटं वेळ दिली, त्याच्यानंतर त्या संदर्भात काही बोलणं झालं का? नेमकं काय? ज्या वेगवेगळ्या, माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, मी आजच्या मार्फत तुम्हाला सांगतो, तो आरोप जो झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय आरोप होतात. आता तुम्हालाही माहिती आहे की त्या MSC बँकेच्या वेळेस 25,000 कोटीचा आरोप झाला, 10,000 कोटीचा आरोप झाला. CIDनी चौकशी केली, EOWनी चौकशी केली, CBI नाही ACBनी चौकशी केली, सहकार विभागाने चौकशी केली. आज ती MSC बँक गेले 2-3 वर्ष लागोपाठ 600 ते 750 कोटी रुपये नफ्यात आहे. चौकशी करण्याचा आरोप झाल्यानंतर चौकशी करण्याचा अधिकार ह्या चौकशी एजन्सीला असतो, त्या केंद्राच्या असो किंवा राज्याच्या असो, न्यायव्यवस्थेला असतो. तशा पद्धतीनं जर तुम्ही पण पत्रकार मित्र आज मला अनेक वर्ष बघता, आज माझी कामाची पद्धत काय आहे ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. उलट मी तर अतिशय काही चुकीचं झालं तर कडक भाषेमध्ये तिथं बोलायला मागं पुढं बघत नाही. आणि त्यामुळं जर माझ्यावर जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला असेल आणि त्याच्यातनं चौकशी झाल्याशिवाय काय निष्पन्न होणार आहे ते मला माहिती नसेल तर मला थांबणंच गरजेचं होतं, म्हणून मी इतके दिवस थांबलो. आणि मोदींचा आरोप खोटा आहे, क्लिअर कट. एक मिनिट, त्यांचा का देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपाच्या बद्दल मी खोटा आणि खरा, तुला काय ब्रेकिंग न्यूज चालवायची का? नाही, न्यूज 18ला, लोकमतला का? मी त्यांचा आदर करतो. देशाचे पंतप्रधान असतील, वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना जी भूमिका वाटली ती त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आज त्यांच्या हातामध्ये संपूर्ण देश आहे, त्याबद्दलच्या चौकशा चाललेल्या आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईल, दूध का दूध, पाणी का पाणी त्या ठिकाणी कळेल. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सातत्याने होत आहेत आणि आम्हाला दादा ऐका ना, त्या संदर्भामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लिअर मीडियाला सांगितलेलं आहे की बाबा काय ठरलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत आणि आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्यामुळे आम्हाला आता मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या, लगेच नवीनच कुठलं तरी काहीतरी कशाला. नाही ठीक आहे, त्या कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी लावले, असा होत नाही तर त्यांनी पोस्टर लावून समाधान मानलं, त्याचं त्यांना समाधान मिळालं, ठीक आहे. दादा, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दोघांसोबत मी काम केलं, कोणाचं काम कसं वाटतं? प्रत्येकाचं काम आपापल्या परीनं वेगळं. आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारता, दुसरे विचारतात, प्रत्येकाची विचारण्याची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळं आपण ज्यांच्याबरोबर काम करतो तिथं विश्वासाने काम करायचं ही माझी पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं मी त्यांच्याही बरोबर काम केलं. आणि आता 1 महिना आता होईल ते आमच्या एकनाथरावांच्या बरोबर पण काम करतो, त्यांच्याबरोबर पण तेवढ्याच विश्वासाने मी काम करत राहतो. विस्तार कधी झाला? विस्ताराचा पूर्ण अधिकार हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. मी आता उद्याच्याला आम्ही सभागृहात गेल्यावर मी विचारीन की आज पत्रकार मित्र तुम्हाला प्रेस घेता आली नाही, मला विचारत होते की कधी विस्तार आहे. पण माझ्या जे कानावर आलं, देवेंद्रजींची बातमी मी वाचली की अधिवेशनाच्या नंतर विस्तार होण्याची शक्यता आहे असं देवेंद्रजी म्हणाले. परंतु शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, मुख्यमंत्र्यांच्या जर मनात तसं असेल तर ते करतील. दादा, आधीचे कोणी सहकारी अजून तुमच्या सोबत येणार आहेत का? म्हणजे जे आता शरद पवारांच्या सोबत आहेत ते काय चालू आहेत बोलणी वगैरे, भेटीगाठी? नाही, त्याच्यात तुम्हीच बातम्या लावता. आम्ही ऐका ना, आम्ही भेटल्यानंतर एकमेकाशी बोलतो. शेवटी आम्ही इतके वर्ष एकत्र काम केलेलं आहे. जसं तुम्ही पण एकमेकाला, जरी वेगवेगळे तुमची चॅनल असली तरी एकमेकाला मित्रत्वाच्या भावनेने बोलत असता,
एक परिवाराच्या भावनेने बोलत असतात तशा पद्धतीने आम्ही पण बोलतो. लोकसभेनंतर दोन्ही गट एकत्र येतील शक्यता आहे. लोकसभेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? हा, माझ्या- अजून कळलंच नाही नेमकं महाराष्ट्राला. त्याच्या जेवढे गरजेचे आहेत तेवढे आमदार माझ्या सोबत आहेत, गरजेपुरते आहेत. साहेबांनी फोटो लावू नये असं तुम्हाला सांगितलं आणि राष्ट्रपतीच्या कार्यालयातून तुमचा फोटो काढून टाकला. ठीक आहे. साहेबांनी त्यांचा फोटो लावू नये म्हणून सांगितलं. आता जर आमच्यातल्या काही सहकारी मित्रांना ज्या प्रशांतला मीच इथं शहराचं अध्यक्ष केलं त्याला असं वाटलं की आता अजित पवारची गरज नाही, त्यानं फोटो काढला. आता त्यांनी काढला, त्याला आपण काय करायचं? फोटो काढला ठेवला, फोटोनी काही होत नाही. शेवटी लोकांची कामं करणं महत्त्वाचं असतं आणि साहेबांनी जरी तसं आव्हान केलेलं असलं तरी साहेबांचा फोटो आम्ही लावणार. दादा भविष्यात हे कुठे जाणार दादा? आता ठीक आहे, आता भविष्यात कुठे जाणार? उमेदवारी दिली जाईल लोकसभेला. कुणी सांगितलं? चर्चा आहे त्या अशी. चर्चा बिनबुडाची आहे, दादांत खोटी चर्चा आहे. मग अरे बाबा, आता चाललंय तर सरकार चालू दे ना बाबा. काय तुम्ही नवीन? आता जाऊ द्या, 6 वाजता विमान आहे. धन्यवाद. दादा धन्यवाद. भेटत राहा. तेव्हा विविध मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलेले आहे. यासोबतच सध्या गरजेपुरते जेवढे गरज आहेत तेवढे आमदार आपल्या सोबत आहेत असं देखील एक सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलेले आहे. आणि अनेक विकास कामं तसंच राजकीय घडामोडी याबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.